नमस्कार नमस्कार सगळ्यांना. हॅलो हाय. आज खरं तर 2-1 आधीच मी लाईव्ह आले, कारण की रोज आपण लाईव्ह गप्पा मारतो आहे वेगवेगळ्या कलाकारांबरोबर आणि मला तुमच्याबरोबर गप्पा मारायला चान्सेस मिळत नाही आहे. आणि खरं तर महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्हा सगळ्यांना थँक्यू म्हणण्यासाठी आज मी खरं तर लाईव्ह लवकर आली आहे, कारण तुम्हा सगळ्यांकडून जो प्रतिसाद येतो आहे रोज, या प्रतिसादामुळं काल आपल्या या गप्पाष्टकांचे 10 एपिसोड पूर्ण झालेले आहेत आणि आज 11वा एपिसोड आहे. त्यामुळं सगळ्यांना थँक्यू म्हणण्यासाठी मी 5-1 मिनिटं लवकरच लाईव्ह आली आहे. त्यामुळं हाय सागर, हाय अंकित, हाय ताई, असे बरेच सगळे मित्रमैत्रिणी इकडे जमत आहेत. आणि आज नेहमीपेक्षा थोडंसं उशिराचं टायमिंग आहे आपलं. खरं तर 8 वाजता आपण आज भेटतो आहे. प्रत्येकांच्या सोयीप्रमाणे आपण हे टायमिंग ॲडजस्ट करतो आहे. आणि आज जे आपल्याबरोबर गेस्ट असणार आहेत तर ते सध्याच्या या परिस्थितीमध्ये खूप महत्त्वाचं काम करत आहेत. आणि अर्थात जसे पोलीस आणि सगळे डॉक्टर्स लोक करत आहेत, त्याचप्रमाणे पत्रकारांनासुद्धा खूप काम करायला लागतं आहे. बाहेर जाऊन, घरातनं बाहेर पडून रिस्क घेऊन हे काम करावं लागतं आहे. आणि त्यामुळे आज आपल्यासोबत जे असणार आहेत, जे गेस्ट असणार आहेत, ते हेच काम करून आत्ता जस्ट घरी पोचलेले आहेत. म्हणजेच अर्थात मी बोलती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे माननीय श्री रजनीश जोशी यांच्याबद्दल. त्यामुळं ते आल्यानंतरच आपण या कार्यक्रमाला सुरुवात करायची असं ठरवलं होतं. त्यामुळं कुठलंही त्यांच्या कामामध्ये बाधा न येता किंवा काम अर्धवट सोडून त्यांना न येता आपण हे टायमिंग मुद्दामून 8 वाजताचं असं ठेवलेलं आहे. आणि तुम्ही सगळे पुन्हा 8 वाजता इथे एकत्रित येत आहेत, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे काल आपले 10 एपिसोड पूर्ण झालेले आहेत. त्याच्यामध्ये गायन, नृत्य, वादन, साहित्य अशा सगळ्याच क्षेत्रामधून आपण गप्पा मारून आलेलो आहोत. आणि आज देखील साहित्याची मस्त मुसाफिरी आपल्याला होणार आहे, याबद्दल वादच नाही. आणि मित्रांनो, हे जे सगळं तुमच्याकडून मला प्रेम मिळतं आहे भरघोस, त्याचे खूप जण सजेस्टसुद्धा करतायत की आणखीन मी कुणाला बोलवायला हवं, कुणाला नाही. याही गप्पा तुम्ही नेहमीच मेसेजेसवरती माझ्याशी मारत असतात, त्याबद्दलसुद्धा तुमचे खूप खूप थँक्यू. असे सजेशन्स तुमच्याकडनं नेहमीच येत राहू देत. आणि आता आज आपल्यासोबत कोण असणार आहेत, त्यांच्याशी कोणाशी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत त्याबद्दल मी सांगते. अर्थात माननीय श्री रजनीश जोशी सर, जे पत्रकार आहेत, जे नाट्य परीक्षक आहेत, जे सूत्रसंचालक आहेत, जे साहित्यिक आहेत, जे अभिवाचक आहेत आणि अजून काय काय आहेत, हे सगळं काही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि त्यांच्या येण्याआधीच मी तुमची खरं तर सगळ्यांची माफी मागेन, कारण माझ्याकडून जर काही चूक होत असेल तर मला आत्ताच माफ करा. कारण की जो अनुभव, प्रचंड अनुभव आहे त्यांचा, समुद्र आहे आणि त्याच्यासमोर मी एक छोटंसं तळ आहे. तर म्हणून आधीच ही माफी मी तुम्हा सगळ्यांना मागते आहे. आणि आपण लगेच वेळ न दवडता रजनीश जोशी सर यांना या लाईव्ह सेशनमध्ये आलेले आहेत, आपल्या गप्पा ऐकतायत, तेव्हा रजनीश जोशी सर यांच्याशी भरपूर गप्पा मारण्यासाठी तुमच्याबरोबर मीही तयार आहे. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या या गप्पाष्टकांच्या आजच्या 11व्या भागामध्ये. होय होय. आणि ही खूप म्हणजे वेगळं आणि हे चांगला संवादाचा सेतू आहे हा. आणि गप्पाष्टक हे नाव पण खूप छान आहे. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. आणि मी आजच्या एपिसोडसाठी इतकी एक्साइट होते, कारण की सगळ्यात जास्त मला आजच्या एपिसोडचं टेन्शन आलं होतं, कारण की मला आज तुमच्याबरोबर बोलायचं आहे. आणि अर्थात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही समुद्र आहात आणि तुमच्यासमोर मी अक्षरशः एक छोटंसं तळ आहे. त्यामुळे मला इतकं टेन्शन आलं होतं या कार्यक्रमाचं. नाही रसिका, तुझी ही मेहनत मी बघतोय गेल्या काही दिवसापासून. तुझं इंस्टावरती लाईव्ह हे सगळं सुरू आहे. आणि एरवी सुद्धा तुझं नाटकातलं काम असेल, तुझ्या असण्याच्या काय गोष्टी असतील, किंवा एरवी सुद्धा सांस्कृतिक क्षेत्रामधला तुझा वावर आणि एकांकिकांमधला वावर, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या सोलापूरकरांना माहिती आहे. आणि त्याच्यातला तुझा इझीनेस तुझा जो आहे तो सुद्धा वाखाणण्यासारखा आहे. तुझा अभ्यास, तुझं चिंतन, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे अगदीच काही तू असं काही म्हणायची काही गरज नाही. आणि आपण जाऊ. येस, अगदी अगदी. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. तुमच्या या शब्दांनी मला अजून थोडंसं बळ आलंय. आणि खरंच सागर अचलकर आहे आणि तो तुम्हाला नमस्कार म्हणतोय. सागर अचलकर आहे, श्रीरंग आहे. होय सागर, नमस्कार. श्रीरंगा. येस. क्या बात आहे सर, कसे आहात तुम्ही? अगदी अगदी. आता काय झालंय, ही सध्याची स्थिती जी आहे
ही इतकी बिकट आणि इतकी अवघड आहे. हम्म. आम्ही जेव्हा या ह्याच्यामध्ये काम करतो, वेगवेगळ्या आस्थापना आपल्या ज्या आहेत, उदाहरणार्थ महापालिका असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल, या सगळ्या हो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या निमित्ताने जावं जेव्हा लागतं, त्यावेळेला इथली भीषण परिस्थिती काय आहे सोलापूर शहरामधली, त्याचं अगदी प्रत्यंतर येतं. आणि मला म्हणूनच आपल्या सगळ्या जे प्रेक्षक आपल्या याच्यामध्ये सहभागी झालेले मित्रमंडळी आपले आहेत त्यांना, आणि ते लोक नंतर पाहतील त्या सगळ्या लोकांनाच एक मला विनंती करायची आहे की आपण आपली काळजी आपणच घेतली पाहिजे. कारण आता सरकार काही आपली काळजी घेण्याच्या ह्याच्यामध्ये नाहीये. कारण हे कोविडचं इतकं प्रचंड वाढलेलं प्रस्ताव आहे. बरोबर. आजच मी कमिशनर ऑफ पोलिसशी बोलत होतो अंकुश शिंदे सरांशी. तर हम्म. त्यांच्या ड्रायव्हरला कोरोना झालेला आहे, गाडी चालकाला. अरे बापरे. मग मी त्यांच्याशी बोलत असताना ते म्हणाले की आम्ही काळजी घेतोय आणि आता व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी सुरू आहेत. तर त्यांनी एक वाक्य वापरलं की ते हम्म. फार गंभीर आणि महत्वाचं आहे. ते सगळ्यांनीच हम्म. लक्षात ठेवणार आहे. ते असं म्हणाले की आता प्रत्येक व्यक्ती समोरची, आपण सोडून दुसरी समोरची जी व्यक्ती आहे ती कोविड कॅरियर आहे असं समजून आपण आपला व्यवहार ठेवला बापरे, अगदी खरी पाहिजे. गोष्ट आहे. म्हणजे मग काय होईल की समोरची व्यक्ती सुद्धा कोविड कॅरियर म्हणून आपल्याला ट्रीट करेल आणि आपण त्याला ट्रीट करू. तर मग तो एक सावधानतेचा, सुरक्षिततेचा भाग आहे, तो प्रत्येकजण घ्यायला लागेल. कारण आता परिस्थिती खूपच बिकट आणि आणखी बिकट होत जाणार आहे. 8 लोकवस्ती ज्या ज्या भागामध्ये आहे तिथं हे प्रमाण वाढत जाणार आहे. तर खूप काळजी घेण्याची गरज आहे. अगदी सर. आणि त्यातून तुम्हाला खूप सॅल्यूट माझ्याकडून सुद्धा, आणि जे आपले सगळे दर्शक आहेत त्या सगळ्यांकडून तुम्हाला सॅल्यूट. कारण की एवढ्या कठीण प्रसंगामध्ये डॉक्टर्स, पोलिसांप्रमाणे पत्रकार म्हणून तुम्ही देखील घरातून बाहेर पडून रस्त्यावर उतरून काम करताय, रोज ऑफिसला जातायत. त्यामुळे होय. तुम्हाला खरंच खूप सॅल्यूट. तुम्ही नाही यामध्ये खूप महत्वाची नाही, भूमिका बजावताय. आमच्यापेक्षा सुद्धा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करणारा जो पॅरामेडिकल स्टाफ आहे, नर्स आहेत, अगदी तिथले वॉर्ड बॉय असेल, स्वच्छता कर्मचारी आहे, सिव्हिल मधल्या एका सफाई कर्मचाऱ्याला सुद्धा परवा कोरोनाची बाधा झालेली होती. हो. आणि त्या सफाई कामगारांनी मग तिथं मागणी केली की आमच्या सुरक्षितता आमची वाढवा. पीपीई किट घालणारे जे आपल्या सिस्टर्स आहेत किंवा डॉक्टर्स आहेत, तर त्यांनी तो पीपीई किट परिधान केल्यानंतर 6-6, 7-7 तास त्यांना त्या सगळ्या पीपीई किटमध्ये अडकून पडावं लागतं. आणि मग सगळे बापरे. दैनंदिन त्यांचे देहधर्म जे आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये करता येत नाही. पाणी पिणं सुद्धा अवघड होऊन अगदी बसतं, अशी बिकट अवस्था दिसते आहे. त्याशिवाय आता एवढं. आपल्याकडच्या टेस्ट लॅबोरेटरी जी आहे आपल्याकडची ती पण चांगली सुसज्ज झालेली आहे. त्या लॅबमध्ये सुद्धा बरोबर. आता 500 टेस्ट आपल्याला रोज त्याचा रिपोर्ट मिळू शकेल अशी परिस्थिती आहे. तर ते लोक सगळे, म्हणजे डॉक्टर लोक असतील, त्याच्यानंतर पॅरामेडिकल स्टाफ असेल, पोलीस असतील, प्रशासन, जिल्हा प्रशासन, कलेक्टर असतील, त्यांचे सगळे सहकारी, महापालिकेमधले सगळे अधिकारी, हे सगळे जण अत्यंत मेहनतीने, प्रामाणिकपणे अहोरात्र परिश्रम करतायत. त्यामुळे या सगळ्या लोकांना आपला खरा सॅल्यूट आहे. खरंच आहे, अगदी खरं आहे. खूप मोठं काम चालू आहे. आणि ही परिस्थिती पाहता हे लवकर संपेल असं चिन्हही दिसत नाही. त्यामुळे आपण फक्त प्रार्थना करू शकतो देवाकडे की लवकरात लवकर हे सगळं संपू देत आणि सगळे एकमेकांना छान भेटू देत. एवढीच हो, प्रार्थना सध्या आपण देवाकडे करू शकतो. बरोबर. खरंय ते, खरंय. सर, तुमचं आता लॉकडाऊन मध्ये काय चालू आहे? म्हणजे साहित्यिक माणूस कधीच शांत बसू शकत नाही कुठल्याच सिच्युएशन मध्ये. त्यामुळे खूप कमाल काहीतरी तुमचं चालू असणार आहे अर्थातच. नाही आहे. आता कसं झालंय, आम्हाला जसा अन्य सगळ्या लोकांना जसा मोकळा वेळ मिळालेला आहे लॉकडाऊनमुळे, तर तसा हम्म. तेवढा मोकळा वेळ काही आम्हाला नाहीये. म्हणजे किंचित कालखंड वगळल्यानंतर जेवढा काही रिकामा वेळ मिळेल त्या वेळामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. कारण आम्हाला अधिक सतर्कता आणि अधिक बारकाईने सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात लोणकडच्या भागामध्ये. बरोबर. कारण आमच्याकडे कशी परिस्थिती, पुन्हा वर्तमानपत्राचा विचार करताना, की आमचे हम्म. बातमीदार जे आहेत त्यांना आम्ही सांगितले की तुम्ही अत्यंत काळजी घेऊन काम करा. बरेच जण वर्क फ्रॉम होम सुद्धा करतायत, म्हणजे घरी बसून हो. काम करणं, तर तशाही पद्धतीने काम सगळं सुरू आहे. आणि अंक तर रोजचा निघतोच आहे. म्हणजे अशा पद्धतीने सगळेजण काम करतायत. त्यामुळं अ, आमचा सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी रात्री 9-9:30 अगदी 11 वाजेपर्यंत हा वेळ जो आहे तो सगळा या कामामध्ये जातो. पण हम्म. आता सध्या तो काय चाललंय असं जर म्हटलं तर मग या कोविडच्या संदर्भामध्येच ज्या काही घटना घडामोडी घडलेल्या आहेत, तर त्यांना काही कथारूप देण्याचं काम मी आता करतोय. कथा, ओ. ज्याला आपण कोविडच्या कथा असं आपण म्हणू, तर ह्याच्यामध्ये बर. माणसाच्या विपरीत स्वभावाचे अनेक अनुभव जे आहेत, म्हणजे जसं आता आपण हम्म. पॉझिटिव्ह किंवा चांगल्या पद्धतीने अहोरात्र परिश्रम सुरू आहेत असं आपण म्हणतो एकीकडे, आणि दुसरीकडं हम्म. त्याच क्षेत्रामधले लोक जे आहेत हे माणसाच्या असहाय्यतेचा फायदा कसा घेतात, गैरफायदा ज्याला म्हणतो, आणि त्याच्यातून पुन्हा स्वतःचं उखळ पांढरं करून घेणं ते प्रकार जे आहेत,
तर तेही आहेत. म्हणजे एकीकडे मानवता, माणुसकी याही गोष्टी दिसत आहेत. आता माणुसकी हा शब्द पुन्हा जो आहे हा पुन्हा आपले सरदेशमुख सरांनी बापूंनी सांगितलं हम्म, होतं की माणुसकी हा शब्द जो आहे तो आपण हम्म. पॉझिटिव्ह अंगाने वापरतो की बाबा त्यांनी खूप चांगली माणुसकी दाखवली वगैरे. पण बापूंनी सांगितलं होतं की माणुसकी हा शब्द जो आहे हा माणसामध्ये दुष्ट प्रवृत्तीचं जर घडत असेल तरी सुद्धा ती माणुसकीच आहे. बर. हम्म, आणि तर माणुसकी हा फक्त पॉझिटिव्ह अंगाने शब्द आहे असं नाही. तर हम्म. निगेटिव्ह माणसाच्या हातून ज्या गोष्टी घडतात तो सुद्धा माणुसकीचाच भाग आहे. म्हणजे भाग आहे. आता जे विपरीत दर्शन या कोविडच्या काळामध्ये वेगवेगळ्या हम्म, घटकांकडून दिसतंय त्याचा लाभ उठवण्याचा प्रकार जो सुरू आहे तर तो हम्म. सुद्धा ती पण एक वेगळी माणुसकी या निमित्ताने प्रत्ययाला येत आहे. काय वाटतं म्हणजे आपण पटकन एखाद्याला जे म्हणून जातो की तुझ्या अंगात काही माणुसकी नावाचा प्रकार आहे की नाही, ते तर नाही नाही म्हणता येणार आहे, नाही, कारण की या माणुसकी या दोन्ही शब्दाचे केवढे अंग आहेत. हम्म, हो, दोन्ही बाजूनी त्याचा विचार करावा लागेल. आणि हे अशा मोठ्या लोकांचा सहवास मिळाल्यामुळं आपल्याला आपण हम्म. समृद्ध होत जातो. म्हणजे मध्यंतरी अगदी मागे खरंय. आपल्या वाचनामुळे काय होतं बऱ्याचदा या गोष्टी आपल्याला समजायला लागतात. आपलं आकलन वाढतं, आपलं जाणून घेण्याची क्षमता वाढते. मी एक जरा हम्म. गमतीदार एक छोटीशी कथा लिहिली होती मागे हा. वाचनाच्या संदर्भात. ती छोटीशी अशी बरं. होती, एका माणसाला मोठा साहित्य पुरस्कार मिळालेला आहे आणि हम्म. तो साहित्य पुरस्कार घेताना त्यांनी त्याच्या शेजारच्या एका काकांचे आभार मानले आणि तो असं म्हणाला की हे जर काका नसते तर मला काही हा हम्म. पुरस्कार मिळाला नसता. तर लोक अचंबित झाले, मग ते कसं काय असं घडलं. तर काय हम्म. व्हायला लागलं की मला काही वाचनाची वगैरे आवड नव्हती, पण आमच्या त्या काकांना खूप वाचनाची आवड होती. हम्म. पण पुढं पुढं असं व्हायला लागलं की काकांना वाचायचा कंटाळा यायला लागला. म्हणून मग काकाने बर. काय केलं की मला वाचायला सांगितलं आणि मग मी त्यांची हम्म. पुस्तकं जी त्यांच्याकडे जी वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं होती ती त्यांना वाचून दाखवायला लागलो. ती वाचून दाखवत असताना ते झोपी जायचे, मी मात्र पुढे वाचत हम्म. राहायचो. वाचत हम्म. राहण्याची माझी ही आवड इतकी वाढत गेली की पुढे पुढे मी अन्य साहित्यिकांची पुस्तकं वाचण्याच्या ऐवजी मी लेख आणि गोष्टी आणि कादंबरी लिहायला लागतो आणि मी त्याचं वाचन क्या सुरू बात. केलं. ते काकांना हम्म. ते काही लक्षात येतच नव्हतं. त्यांना असं वाटायला लागलं की ही कोणातरी मोठ्या कथाकाराचीच किंवा कादंबरीकाराचीच कथा आहे. असं करता हम्म. करता माझी पुस्तकं तयार झाली आणि त्या हम्म. पुस्तकांच्या त्यामुळे आता आम्हाला हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे आई शपथ. दुसऱ्याला वाचून दाखवणं जे आहे त्या वाचून दाखवण्यामधून मी साहित्यिक झालो, मी लेखक झालो, अशी ती एक वेगळी गमतीदार कथा केलेली म्हणजे होती. कुणाला कुठून ती प्रेरणा मिळेल काही सांगता येत नाही, कुठून तो नाही, उगम होईल त्या कलेचा, त्या गोष्टीचा, होय. हे खरंच काही सांगता येत नाही. मग बरं, मला निमित्त आता हा कुठलं. विषय निघालाच तर तुम्हाला तेच विचारायचं आहे की तुम्ही आज इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहात, इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक वेगळं नाव तुम्ही कमावलेलं आहे, ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? म्हणजे काहीतरी एक लहानपणी घडलेली असणारी घटना. नाही, प्रेरणा असं असं सांगितलं तर खूपच आहे, परंतु मला काय म्हणायचं की आपण जे घडतो तर तो सभोवतालातूनच घडत असतो. आपल्या भोवतालचं जे वातावरण आहे त्या हम्म. भोवतालच्या वातावरणामधूनच आपण घडत जातो. म्हणजे आपल्यावरती कळत नकळत अनेक संस्कार आपल्या वातावरणामधलेच होतात. म्हणजे आपण असं म्हणतो की घरी आई वडील संस्कार करत असतात तेही खरंच आहे. शाळेमध्ये आपण जातो, शाळेतले पण संस्कार होतात. आता एक छोटंसं शाळेचं उदाहरण निघालं म्हणून आमच्या शाळेमध्ये हम्म. भोसलेकर सर होते. हरिभाई शाळेमध्ये मी शिकलो. भोसलेकर बर. सर होते आणि हम्म. भोसलेकर सरांची शिकवण्याची पद्धत मराठी विषयाला ते आम्हाला होते. मराठी शिकवण्याची त्यांची पद्धत खूपच अगदी अतिशय छान. म्हणजे हं. एखादी कविता असेल तर ती गाऊन दाखवायची. हम्म. तर थांब जरासा बाळ सुंदर काशा प्रभात काळी असं काहीतरी ते वर्णन होतं आणि थांब जरासं बाळ हे त्याचं ध्रुवपद होतं. मग बर. हम्म. भोसलेकर सरांनी काय केलं की थांब जरासा बाळ, तर ह्याला त्यांनी चाल दिली. थांब जरासा बाळ, थांब जरासा बाळ, असं करून त्यांनी काय केलं की ते थांब थांब या शब्दानंतरचा कॉमा थांब हम्म. जरासा म्हणजे किंचित काळ थांब. कोण थांबणार आहे तर बाळ थांब. थांब जरासा बाळ असं प्रत्येक शब्दावरती वजन देत देत त्यांनी त्या कवितेचं एकूण अशा पद्धतीने आमच्या पुढं सादरीकरण केलं की हा हम्म. एक कविता वाचनाचा वेगळा पैलू किंवा कविता कशी समजून घ्यायला पाहिजे, कवितेतले शब्द कसे लक्षात घेतले पाहिजेत हे सरांनी आम्हाला नकळत आमच्यावरती ह्या पद्धतीचा संस्कार केला. तर ते संस्कार केला. अशाही पद्धतीचे संस्कार होतात. दुसरं म्हणजे हम्म. माझ्या आईला वाचनाची खूप आवड आहे. ती वेगवेगळी बर. पुस्तकं मासिक वाचत असते आणि माझ्या हम्म. आईचं वाचन म्हणजे मोठ्या पुराणापासून ते मासिकांपर्यंत आणि कथा कादंबऱ्या वगैरे असं सगळं वाचन तिचं आहे रामायण महाभारत.
हम्म. आणि गमतीचा भाग म्हणजे ती पोथी वाचता वाचता तिची पाठ होऊन जायची. म्हणजे आज जर एखादी पोथी जी आहे तिथे जर हम्म. वर्णन केलं आहे की ही पोथी एक आहे, तर ती माझी आई ती पोथी पाठ म्हणते, ऐकत आहे. तर एक बर. हम्म. वाचनाचा असा तिचा भाग त्याच्यामधला आहे. माझे वडील सुद्धा संस्कृतकडे आयुर्वेद तज्ञ होते. माझे वडील वैद्य होते. ओ. क्या तर बात. त्यांचं पण ह्याचं अध्ययन खूप मोठं, संस्कृतचं अध्ययन, चरक संहिता, सुश्रुत असेल, हे सगळं त्यांचं हम्म. मुखोद्गत होते त्यांच्याकडे. आणि त्यांनी क्या गुरुकुल बात है. पद्धतीने शिक्षण घेतलेलं असल्यामुळं पहाटे हम्म. 4 वाजता उठून त्यांना हे पाठांतर वगैरे करायला लागायचं. म्हणजे मी आता आपल्याला असं सांगू शकतो की एखादा जर रुग्ण आला आणि त्या रुग्णाला एखादा विकार आहे असं जर कळलं, हाँ. तर त्या विकारावरती चरक संहितेमध्ये, सुश्रुतामध्ये किंवा आणखी वेगळ्या ह्याच्यामध्ये आयुर्वेदातल्या ह्याच्यामध्ये कोणतं हम्म. औषध आहे, ते औषध हम्म. त्या श्लोकासहित माझ्या वडिलांना मुखोद्गत होतं. बर. तर अशा पद्धतीचा त्यांचा तो हे होता. मग सरदेशमुख तर जेव्हा क्या आमच्या बात. घरी येते, हम्म. सरदेशमुख, त्यावेळेला त्यांची हो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या ह्याच्यावरती चर्चा होत असते. आणि मग हम्म. ती आम्ही काय त्यावेळेस असं बाजूला उभं राहून ऐकायचं, बाजूला बसून ऐकायचं. हम्म. हम्म. पण हम्म. संस्कृतामधल्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वडिलांच्या ह्याच्यामुळं, आणि वडिलांचं हे पाठांतर आणि हे सगळं जे आहे ते सगळं त्यांच्या अभ्यासाच्या कालखंडामध्ये त्यांनी केलेलं होतं. त्याशिवाय संस्कृतचे अनेक श्लोक त्यांना पाठ होते, सुभाषितं पाठ होती. बरंच त्यांच्या संस्कृतचं अध्ययन पण झालेलं होतं आणि त्यामुळं ते सगळं त्यांच्या आईचं या पद्धतीचं. माझ्या आईचे वडील जे होते ते सुद्धा हम्म. स्वातंत्र्य सैनिक मोठे होते आणि त्यांचं पण मोठं लेखन त्यांनी केलेलं आहे. फ्रीडम नावाचं एक इंग्रजी वृत्तपत्र ते औरंगाबादला असताना चालवत होतं. बर. गोविंदभाई श्रॉफ हम्म. त्याचे संपादक होते आणि माझे आजोबा नारायणराव लोहारेकर हे त्याचे कार्यकारी संपादक होते. हम्म. आणि माझ्या सर. आजोबांनी ते हैदराबाद मुक्ती संग्रामात सर ऐकलं. सॉरी पण थोडं तुमचा आवाज अडकतोय त्यामुळे कळत नाहीये बोलायला. हॅलो, हॅलो, येतो आता? हा हॅलो. येतोय पण बोलताना थोडेसे शब्द हे होतात, ड्रॉप होतात, बर. थोडा अडकतोय आवाज. तर माझे आजोबा म्हणजे आईचे वडील हम्म. नारायणराव लोहारेकर हे स्वातंत्र्य सैनिक होते आणि हैदराबाद बर. मुक्ती संग्रामामध्ये त्यांनी लढा दिलेला होता. गोविंदभाई श्रॉफ हे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक औरंगाबादमध्ये होते. तर हम्म. त्यांच्या बरोबर त्यांनी फ्रीडम नावाचं एक इंग्रजी वर्तमानपत्र चालू केलेलं होतं आणि माझे आजोबा त्याचे कार्यकारी संपादक. क्या बात है. माझ्या हम्म. आजोबांचा सुद्धा संस्कृत नाटकांचा आणि याचा अभ्यास होता. तर शाकुंतल वाव. हे कथाचं नाटक माझ्या आजोबांचं खूप ओ. आवडीचं, म्हणून त्यांनी ओके. माझ्या आजीचं नाव शकुंतला ठेवलेलं होतं. तर क्या बात है. आणि पी व्ही नरसिंहराव आपले माजी पंतप्रधान हे हम्म. माझ्या आजोबांचे वर्गमित्र. लॉ करत असताना दोघं पुण्यामध्ये एका वर्गामध्ये शिकत. तर क्या असं ते बात है. पण वाचन. मग मी लहानपणीच पडगवली, मृण्मयी, गोनी दांडेकरांची जी पुस्तकं होती ती हो. लहानपणीच वाचून काढली. आजोबांकडे गीता रहस्य पण होतं, तर ते हळूच गीता रहस्य पण चालण्याचा प्रयत्न त्यावेळेस केलेला होता. काही कळालं नाही मला, परंतु लहानपणी. आजोबा, हा लहानपणी, आणि आजोबा असं सांगत मग कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत. हम्म. लोहारा माझा आजोळ जे आहे, तर त्या आजोळी श्रेणीमधलं वाचनालय, लोक वाचनालय जे होतं ते माझ्या आजोबांनी हम्म. सुरू केलं आणि तिथं अतिशय उत्तमोत्तम अशा पद्धतीचे ग्रंथ त्यावेळेस तिथं होते आणि ते आजोबांनी आम्हाला वाचायला द्यायचे. साने गुरुजींची पुस्तकं असतील किंवा आणखीन हम्म. मग आम्ही जिथनं ते झुंजारराव वगैरे, बाबूराव अर्नाळकरांची पुस्तकं, अशी हम्म. रहस्यकथा वगैरे असं वाचायला आणत असू. पण वाचनाच्या बाबतीमध्ये लहानपणी अशा पद्धतीने वेगवेगळ्या परिसरामधला, पण नुसतंच केवळ हे वाचन आहे पुस्तकातलं आहे असंही नाही. मग आम्ही शेताकडे जायचो. शेतामध्ये गेल्यानंतर मग विहिरीमध्ये उड्या मारायच्या, हम्म. त्याच्यानंतर झाडावरती चढायचं, त्याच्यानंतर पक्षी न्याहाळायचे. काही जास्वंदीच्या फुलामधले राजा राणी, त्याचं ते मध मध कुठं असतं ते गोड फुलं ती घ्यायची. अगदी हम्म. घरामध्ये कार्यक्रम असला आणि झेंडूची फुलं असतील तर झेंडूच्या फुलामधलं खोबरं खायचं. अशा अनेक वेगवेगळे प्रकार जे आहेत ते आम्ही केलेले आहेत. आणि या लहानपणी मग भोवऱ्या गोट्या खेळण्यापासून सगळ्या. तर थोडक्यात सांगायचं काय तर आपल्या सभोवताली अशा पद्धतीच्या ज्या घटना घडामोडी घडतात ना, तर त्याचं निरीक्षण आणि त्या ऑब्झर्वेशन आणि त्याचा कुठला तरी एक आपला बॅक ऑफ द माइंड असं आपण म्हणतो तसं एक होणारा संस्कार जो आहे, ह्याच्यामधून करेक्ट. मग आपल्याला काहीतरी जगण्याकडे बघण्याची दिशा, प्रत्येक घटनेकडे बघायची एक वेगळी दृष्टी आपल्याला मिळते. म्हणजे आता येस. घटनेकडे बघण्याची वेगळी दृष्टी असं म्हणल्यानंतर यांचा उल्लेख करता येईल, खलील जिब्रानचा. खलील बर. जिब्रान देवदूत जे आहे, प्रॉफेट,
तर त्याचं सादरीकरण आम्ही मागे केलेलं होतं. त्याच्यामध्ये हम्म. अपराध नावाचा एक त्यांनी छोटासा बंध लिहिला, एक प्रकरण किंवा एक बंध आपण म्हटलं लिहितो. त्यात हम्म. जिब्रान म्हणतो की जे अपराधी आहेत, गुन्हेगार हम्म. आहेत, तर अपराधाला अपराधीपणाचं शासन देण्याच्या आधी तो त्या अपराधाला का प्रवृत्त झाला, तर त्याला तसं अपराधासाठी प्रवृत्त करणाऱ्या समाजाला सुद्धा तेवढंच शासन केलं पाहिजे. वा. हम्म. म्हणजे एखाद्याने जर चोरी केली असेल तर त्या हम्म. माणसाने चोरी का केली, तर ती चोरी करणारा समाज जो आहे, चोरी ज्या समाजात त्यांनी केली, चोरीला हम्म. प्रवृत्त करणारा समाज प्रवृत्त त्याला करणार. तेवढाच अपराधी त्याच्यामध्ये आहे. म्हणजे बापरे. एकाच गोष्टीकडे जसं मगाशी आपण म्हणालो तसं दोन्ही बाजू त्याच्या ज्या आहेत त्याला 3 डायमेन्शनल आपण म्हणू किंवा सर्व अंगाने बघणं जे आहे, हे हम्म. जिब्रांनी त्यांच्या वाचनामधून, खलील जिब्रांनी त्यांच्या लेखनामधून सांगितलेलं क्या आहे. बात आहे. आपल्याला असं कळतं की एक गोष्ट जी असते त्याला एकच पॅरामीटर नसतं. एखादी घटना घडते, एखादा अपराध घडतो, एखादा गुन्हा घडतो. त्यामुळे हम्म. वर्तमानपत्रामध्ये जेव्हा काम करत असतो तेव्हा त्याच्या एखाद्या घटनेच्या सगळ्या बाजू ज्या आहेत त्या तपासण्याचं जी एक दृष्टी लागते ती ही अशा हम्म. वाचनामधून आणि अशा घटनांमधून आपल्याला मिळू शकते. म्हणून एक खलील जिब्रान वगैरे खूप मोठी माणसं आहेत, यांनी खूप मोठ्या वेगळ्या पद्धतीचं लेखन करून ठेवलं. अगदी अगदी खरंय. त्या बात आहे. पण तुमचं केवढं वाचन आहे, म्हणजे एक वे नाहीच आहे तो वाचनाचा. इतका वाचनाचा व्यासंग मोठा आहे, याचं खरंच खूप कौतुक वाटतं. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की ह्या पत्रकारिता क्षेत्रात आल्यापासून आणखीन या सगळ्या गोष्टी वाढल्या असणार आहेत. तर मग ही सुरुवात कशी काय झाली? पत्रकारिता क्षेत्र आपल्याला निवडायचं आहे, मुळात हा विचारच डोक्यात कसा आला? हा, पत्रकारितेच्या याच्यामध्ये कसं हे वाचनाची आवड लहानपणापासून होती. आणि हम्म. मग 1987 साली सोलापुरामध्ये तरुण भारत वर्तमानपत्र जे होतं ते आधीच सुरू झालेलं होतं. पण 87 साली हम्म. माझं काहीतरी निमित्ताने तरुण भारत मध्ये मी गेलो सोलापूरच्या. तिथं विवेक हम्म. गळससी संपादक होते आणि हम्म. बोलता बोलता त्यांनी परिचय करून घेतला की गळससी म्हणजे अक्षरशः प्रासंगी आणि काय विद्वत्तेचा काय मानदंड आपण म्हणू त्यांना त्या पद्धतीचे. आणि माणसांची पारख हम्म. करणं आणि माणसं ओळखणं त्या बाबतीमध्ये ते हम्म. अतिशय म्हणजे मोठा माणूस. मग अगदी. त्यांनी हम्म. त्यांनी काय केलं की हा आता छोटा मुलगा आला इथं आणि त्याला आता काहीतरी काम शिकवूयात, करून बघतो का, म्हणजे प्रत्येक ट्रायल घेणं ज्याला म्हणतात ना, अशा पद्धतीचे ट्रायल त्यांनी घेण्यासाठी मला सांगितलं की तुमची आवड काय आहे. मग नाटक, कल्चरल गोष्टी, सांस्कृतिक सोलापूर नावाचं सदर तरुण भारत लिहितो का. आणि मग मला त्यांनी ते हम्म. सदर लिहायला सांगितलं 1987. मग ते सदर मी लिहायला लागलो. मग त्या सदराच्या निमित्ताने सोलापूरमधल्या सगळ्या साहित्यिकांशी, नाट्यकर्मींशी, पद्माकरतो आणि अशा मोठ्या सगळ्या लोकांशी माझ्या गाठीभेटी झाल्या. मी ते लिहायला लागलो हा. सदर आणि मग 1987 वा. पासून हे असं लेखनाचं काम सुरू झालं. आणि मग वर्तमानपत्रामध्ये त्याच वेळेला म्हणजे विवेकजींनी सांगितलं की बाबा तुझ्या गल्लीमध्ये, तुझ्या परिसरामध्ये घडणारी एखादी जी घटना आहे की तुला वाटली की बाबा ही जरा वेगळी घटना आहे, त्या हम्म. घटनेबद्दल पण ती घटना पण लिहून आण. ही बर. बातमी कशी हम्म. लिहायची होती तर ते बातमी म्हणून त्यांनी त्याचा विचार नाही केला. म्हणजे तू हम्म. बातमी लिहून आण असं नाही सांगितलं. तुझ्या हम्म. परिसरामध्ये घडणारी घटना आहे तर ती लिहून आणतो. तुझे मग शब्द. हम्म. तशाही पद्धतीने मग ते मी लिहून द्यायला लागल्यानंतर अरे ह्यालाच बातमी म्हणतो. ओ. बातमी म्हणजे बातमीचा फॉर्मॅट जे आहे वर्तमानपत्रीय ते त्या हम्म. पद्धतीने नंतर बनवण्याचं काम सुरू झालं. परंतु बातमी हम्म. म्हणजे काय हे असं कृतीमधनच शिकवायचं काम त्यांनी 87 साली वगैरे असं झालं ते. आणि मग हम्म. त्याच्यानंतर नंतर या सगळ्या गोष्टी होत राहिल्यानंतर मग नांदेडला लोकपत्र नावाचं दैनिक होतं निघालं. तिथं मी लोकपत्रामध्ये गेलो. तिथं हम्म. पण संतोष महाजन नावाचे एक संपादक होते. एस एम देशमुख म्हणून आमचे मित्र होते, ते पण तिथे होते. तर तिथं हम्म. वर्तमानपत्रामधल्या त्या ह्याच्यामधल्या गोष्टी अशा होत्या की तुम्ही स्वतः काही गोष्टी ज्या आहेत त्या बातम्या काढून आणा. शोध पत्रकारिता ज्याला म्हणता येईल त्या पद्धतीच्या होत्या. तर हम्म. आपल्याकडं श्रवण करणं म्हणजे ऐकणं, हम्म. वाचन करणं तो भाग आहेच आहे, परंतु तुम्ही ऐकता तर काय हम्म. ऐकता, तुम्ही कसं ऐकता, ह्या पण गोष्टीला खूप महत्वाचं आहे. म्हणजे श्रवण करणं. महत्व आहे. अगदी. श्रवणाला आपल्या ह्याच्यामधून सुद्धा, पुराणामधून सुद्धा आणि आपल्या ह्याच्यामधून सुद्धा श्रवणाचं महत्व खूप वेगळं सांगितलं. श्रवणाची एक गंमत तुला फक्त सांगतो. म्हणजे काय झालं, हम्म. तिथं हम्म. मध्ये असताना सेलू नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे. सेलू, परभणीच्या जवळ सेलू नावाचं गाव आहे. तिथं रेल्वे स्टेशन ओके. आहे. आणि त्या हम्म. सेलूच्या रेल्वे स्टेशनवरती सतत चोऱ्या व्हायला लागल्या आणि प्रवाशांच्या बॅगा चोरून देणं वगैरे असे प्रकार व्हायला लागले.
मग ते संपादक मला असं म्हणाले की अरे ते सगळ्या सारख्या चोऱ्या होत आहेत, नेमकं काय प्रकरण आहे जरा बघ जा जाऊन आणि त्याची एक हम्म, त्याचं एक चांगलं रिपोर्टिंग कर. हम्म, मग मी गेलो तिथे. गेल्यानंतर मग ते नेहमीच्या पद्धतीप्रमाणे वेगवेगळ्या लोकांना भेटणं, स्टेशन मास्तरना भेटणं, त्याच्यानंतर काही हम्म, तिथल्या हाल असतील किंवा काम करणारे पोर्टर या लोकांना भेटत होतो. तर एक हम्म, पोर्टर मला असं म्हणाला की स्टेशन मास्तरांची इथली बॅग पण चोरीला गेली होती हो साहेब म्हणाला, पण ती हम्म. तशी लगेच सापडली बघ. आणि मग पुन्हा आणखीन फारच चोरी प्रकरण आहेत, अमुक आहे तमुक आहे असं इकडलं तिकडलं सांगायला लोक पण काळजी घेत नाहीत. लोकांनी पण बॅगांकडे लक्ष दिलं पाहिजे की वगैरे वगैरे अशा स्टाईलमध्ये तिकडलं त्यांच्या पद्धतीने ते सांगत होते. हम्म. या सगळ्यामध्ये मी एक गोष्ट फक्त पटकन ऐकलेली होती की स्टेशन मास्तरांची बॅग दुसऱ्या दिवशी लगेच मिळाली. बर. हम्म, सगळ्यांच्या बॅगा चोरीला जातात, पण स्टेशन हम्म. मास्तरांची बॅग मात्र दुसऱ्या दिवशी मिळाली. मग मी स्टेशन मास्तरांना भेटलो, त्यांच्याकडून हा. माहिती घेतली. हा ती पोलिसांनी मला हे करून दिली, पोलीस ओळखीचे आहेत माझ्या वगैरे वगैरे. मग माझ्या लक्षात आलं की पोलीस ओळखीचे आहेत म्हणजे पोलिसांकडे. मग पुन्हा पोलिसांकडे गेलो मी. हम्म. मग वेगवेगळ्या लोकांशी जेव्हा मी बोललो तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की तिथल्या रेल्वे पोलिसांचं आणि एका इराणी टोळीचं बॅगा चोरणाऱ्या इराणी टोळीचं संगनमत होतं. आणि ते बर. दोघं संगनमताने त्या प्रवाशांच्या बॅगा चोरून देण्याचं काम करत होते. म्हणजे पोलिसांचं त्याला पाठबळ होतं. एक वाक्य फक्त मी ऐकलेलं होतं की रेल्वे स्टेशन मास्तरांची बॅग परत मिळाली. बॅग मिळाली. हम्म. म्हणजे तुम्ही ऐकता काय आणि इतक्या लोकांशी भेटता, तेव्हा नुसत्या ऐकण्यामधून सुद्धा तुम्हाला मोठ्या बातमीचा सुगावा लागू शकतो. आणि मग ते प्रकरण सगळं उघडकीला आलं. रेल्वेच्या सगळ्या हम्म. मोठ्या सुरक्षा व्यवस्थेच्या लोकांनी ते सगळं प्रकरण बघितलं, तपासलं आणि त्याच्यामधून त्या गोष्टी बाहेर आल्या आणि ती एक मोठी बापरे. बातमी मिळाली. तर ऐकणं आयुष्य. आणि नेमकेपणाने ऐकणं ही एक महत्वाची गोष्ट आहे. अगदी खरं, नाही तर मग धचा मा होतो. होय, तसं तर आहेच की धचा मा आनंदीबाईची गोष्ट ती मोठी आहेच की. नाही तर नाही मग ती धचा मा. धचा मा ते ते वेगळ्या पद्धतीने आहे. बरोबर आहे ते. तर गडबडीमध्ये. येस येस, अगदी खरं आहे. आणि मग सर, पत्रकारिता क्षेत्र हे तुम्ही निवडलं, सगळं झालं, पण तुमचं प्रेम अर्थातच साहित्यावरती होतं. तर मग तेही करत हे करणं शक्य होतं, कारण की पत्रकारिता मुळात हा विषय असा आहे की जिथे तुम्हाला सगळ्याच गोष्टीचं ज्ञान तितकं मिळायला लागतं. त्यामुळे साहित्याचंही ज्ञान तुम्हाला मिळत गेलं. पण आता जर तुम्हाला विचारलं की पत्रकारिता की साहित्य, तर त्यातलं तुम्ही काय निवडाल? पत्रकारिता ही साहित्याचं चुलत भावंड आहे. अगदी. म्हणजे त्याच्यामुळं ते दोघं एकमेकाशी निगडीतच आहेत. आता आपण जर बघितलं ना, आधीचे जर साहित्यिक बघितले सगळे, तर बहुतेक हा. पत्रकारच आहेत. म्हणजे अनेक मोठे नचिम केळकर आहेत, ते पत्रकार आहेत. लोकमान्य टिळक असतील, पत्रकार आहेत. महात्मा गांधी आहेत, पत्रकारच होते. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा पत्रकारच होते. असे सगळे अनेक मान्यवर लोक जर लक्षात घेतले तर ते सगळे संपादक मंडळी सगळी ती साहित्यिकच होती. साहित्यिक आणि पत्रकार हे अभिन्नच होते. के. अत्रे असतील, म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे हो. असतील, गौतम माडखोलकर असतील. तर आपल्याला पत्रकारिता आणि साहित्यिक असं वेगळं करता येणं अवघड आहे. पण नंतरच्या टप्प्यामध्ये कसं झालं की पत्रकारिता म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पत्रकारिताचा दिशा बदलली पत्रकारितेची. स्वातंत्र्यपूर्व बरोबर. काळामध्ये पत्रकारांचं सगळ्यांचं ध्येय एकच होतं, ते म्हणजे स्वातंत्र्य मिळवणं. परंतु हम्म. पत्रकारितेचं हे बदललं स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, ते म्हणजे मग व्यवसायाच्या दृष्टीने त्याचा एकूण थोडा विचार होऊ लागला. म्हणजे लोकांच्या समस्या मांडणं, प्रश्न सोडवणं या तर गोष्टी आहेतच, पण व्यवसाय पण करणं आणि व्यवसाय मिळवणं अशाही पद्धतीने थोडा बदल झाला. त्यामुळं मग पुन्हा त्याच्यामध्ये मार्केटिंग कौशल्य असणाऱ्या लोकांना जास्त प्राधान्य मिळालं लागलं. परंतु जर हम्म. मी जो कालखंड बघितला, म्हणजे मी इतका सुदैवी आहे असं मी समजतो सुद्धा. कारण 2000 आजच्या आधीचा कालखंड जो आहे, 80 हम्म. पासून 2000चा कालखंड जो आहे, हा हम्म. एकूणच साहित्यसृष्टी असू दे, वर्तमानपत्रसृष्टी असू दे किंवा आपलं जगणं असू दे, या सगळ्या जगण्यामध्ये प्रचंड मोठा आमूलाग्र बदल या 20 वर्षामध्ये झालेला पहिल्या 2000 पर्यंत. आणि 2000 नंतरचा जो कालखंड आहे, हा पुन्हा हम्म. पत्रकारितेच्या आणि एकूणच जगण्याच्याही अनुषंगाने आपण नव्या सहसर्गात जेव्हा प्रवेश करतो, तेव्हा मानवी प्रवृत्तीमध्ये सुद्धा बदल झालेला आहे. म्हणजे दोन पिढ्यांचं एकूण सगळं जगणं जे आहे, हे मला अत्यंत हम्म. जवळून त्याच्या अनुषंगाने बघता आलं. आणि एक मोठा कालखंड जो आहे, हा पूर्णपणे चेंज ज्याला म्हणता येईल, म्हणजे दुसरी बाजू त्याची पूर्ण कलाटणी मिळून दुसरी बाजू येणं ज्याला म्हणतो आपण, त्या पद्धतीने. हम्म. कारण 1991ला जागतिकीकरणावरती आपण जेव्हा स्वाक्षऱ्या केल्या त्या ठिकाणी सरकारने, ग्लोबलायझेशन सुरू हम्म. झालं, तेव्हा 1991 पासून 2000 पर्यंतचा कालखंड जो आहे, हा खूप वेगाने बदलत गेला. त्याच्यामधल्या गॅट करारावरच्या सह्या असतील,
किंवा आपला मंडल आयोग लागू होणं असेल, याच्यामुळे एकूणच आपल्या जाती व्यवस्थेला सुद्धा तशी चालना मिळत गेली आणि सगळं चित्रच बदलत गेलं समाजाचं. आणि 2000 बरोबर. नंतर पूर्ण व्यावसायिक दुसरी पिढी जी आली आता 2000 नंतरची, ती कमर्शियल हम्म. माइंडचीच झाली. ते एका मोठ्या समारंभामध्ये रियालिटी शो मध्ये एका मुलीला विचारलं होतं की तू तुझ्या नवरा निवडताना काय बघशील. तिने पहिल्यांदा एका वाक्यात सांगितलं त्याच्याकडे किती पैसे आहेत, तो समृद्ध आहे की नाही हे मी बघेन. म्हणजे मुलींची बघण्याची मेंटॅलिटी असेल तर मुलं सुद्धा विचार करताना असं म्हणाले की मी बायको करत असताना ती गृहकृत्य दक्ष आहे का वगैरे बघणार नाही, तर ती नोकरी करते की नाही, नोकरी करण्याची क्षमता तिची आहे की नाही हे बघणार. म्हणजे आपण इतके व्यावहारिक होत चाललेलो आहोत. म्हणजे ही पुढची पिढी जी आहे ती इतकी व्यावहारिक आहे की कोणत्याही अगदी. परिस्थितीमध्ये आपण अडचणीत येऊ नये या दृष्टीने पहिल्यापासून विचार करतायत आणि प्रयत्न करतायत. आमच्या काळामध्ये तो विनोद होता की तुम्ही गरीब आई वडिलांच्या पोटी जन्माला आला, हे तुमचं नशीब आहे, त्यात तुम्ही काही करू शकत नाही, परंतु तुम्ही गरीब सासू सासरे निवडणं हा तुमचा मूर्खपणा आहे. हा हा आमच्या वेळेसचा विनोद होता. पण आता तर हे लोक जे आहेत ते सासू सासरे आणि हे सगळं बघूनच लग्न करतात असं मला दिसतं. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं काय, कालखंड पूर्ण बदललेला आहे. मग अगदी साहित्याचं खरं. रूप सुद्धा बदललेलं आहे. म्हणजे साहित्यामध्ये ज्या काही पद्धतीने ज्या पद्धतीची कविता 2000च्या आधीच्या आपल्याला सांगता येतील, 1960 नंतरच्या 2000 पर्यंतच्या कविता आणि 2000 नंतरच्या पुढच्या लेखकांनी लिहिलेल्या ज्या कविता आहेत, तर या साहित्यांमध्ये कवितांमध्ये कथांमध्ये बदल झालेला आहे. अगदी त्यामुळं खरं. लोक प्रश्न पण विचारतात वृत्तपत्रासाठी पत्रकारिता हो. करणं आणि वृत्तवाहिन्यांसाठी पत्रकारिता करणं यात फरक आहे का, त्याची कारण काय आहे. तर आता निश्चितच फरक आहे, कारण वृत्तपत्रासाठी पत्रकारिता करत असताना आपल्याला अधिक विश्वासार्ह आणि अधिक सक्षम राहणं. परागने हा प्रश्न विचारला. आणि वृत्तवाहिन्यांसाठी गेल्यानंतर हॅलो रसिका, काही गडबड? थोडा मध्ये पॉज होतोय. हा. आता पॉज झाला पूर्ण व्हिडिओ. आता तर चालू आहे. हा, वृत्तवाहिन्यांसाठी काम करणं हे जास्त आव्हानात्मक अशासाठी आहे की तुम्हाला नेमकं कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल तिथे गेल्यानंतर याचा काही आपल्याला अंदाज नसतो. त्यामुळे आपल्याला काय म्हणतात त्याला, वृत्तवाहिन्याचा जो बातमीदार असतो तो अत्यंत अलर्ट राहणं, ज्याला म्हणतात सजग असणं, हे अत्यावश्यक आहे. वृत्तपत्रासाठी थोडासा वेळ असतो. एखादी बातमी हातात पडल्यानंतर त्या बातमीवरती संस्कार करणं असेल किंवा त्या बातमीचे सगळे बाजूनी विचार करणं असेल, त्याचा अभ्यास करणं, यासाठी वृत्तपत्रामध्ये काम आपल्याला थोडं अवकाश मिळू शकतो. वृत्तवाहिन्यांसाठी ते करता येत नाही. त्यामुळे मग बोलताना सुद्धा बोलण्याची फ्लुएन्सी असेल, एखादा मुद्दा पटकन समजून घेऊन तो लोकांना समजावून सांगणं असेल किंवा प्रश्न विचारणं असेल, तर प्रश्न विचारताना सुद्धा गडबडी बऱ्याचदा होतात की बाबा एखाद्या, आपण त्यातले विनोद बघतोय बऱ्याचदा की बाबा एखादी अत्यंत वाईट घटना घडली आणि असं घडल्यानंतर तुम्हाला काय वाटलं, आता तो दुःख झालं किंवा वाईट झालं असं सांगतात, पण असे प्रश्न त्याच्यामध्ये होऊ शकतात. तेव्हा वृत्तवाहिन्यासाठी पत्रकारिता करण्यासाठी अधिक सक्षम, अधिक सजग, अधिक अभ्यास, अधिक चिंतन आणि सगळ्या गोष्टीचं बारकाईने तपशिलात विचार करणं आणि तारतम्य ठेवणं, या गोष्टी खूप आवश्यक आहेत. आणि वृत्तपत्रासाठी करता विश्वासार्हता म्हणूनच वृत्तपत्रांची जास्त आहे. अगदी खरं. एकदा पेपरला बातमी आली म्हणजे ती कन्फर्म आहे, ती बरोबर आहे असा समज सगळ्यांचाच होत असतो. आणि वृत्तपत्राला दिलगिरी व्यक्त करण्याची संधी खूप कमी असते आणि त्याला वेळ भरपूर मिळतो, त्यामुळे तसं हे करतात. बरोबर. येस येस येस. तर भरपूर गप्पा आपल्याला मारायचेच आहेत, पण आता थोडंसं जर आपण साहित्याकडे आता वळतोय, तर सुरुवात या कार्यक्रमाची तुमच्या एखाद्या कवितेने झाली तर मज्जा येईल. करता येईल. अमृता प्रीतमच्या प्रभावामध्ये, मी अमृता प्रीतमचं, माझा पुन्हा एक वेगळा मुद्दा असा आहे की प्रत्येक वाचत असताना, पुस्तक वाचत असताना त्या लेखकाचा आणि लेखिकेचा प्रभाव माझ्यावरती, म्हणजे आपल्या सगळ्यांवरती जसा पडतो. तेंडुलकर वाचायला विजय तेंडुलकरांचा प्रभाव पडतो, मतकरी असतील तर मतकरींचा प्रभाव पडतो. म्हणजे आपण असं म्हणू, विनोदाने म्हटलं तरी चालेल की अमिताभचं पिक्चर बघून बाहेर माणूस की 2 मिनिटात तो स्वतःला अमिताभ बच्चन समजायला लागतो. जी पुस्तकं वाचतो त्या लेखकांचा आणि त्या साहित्यिकांचा प्रभाव आपल्यावरती असतो आणि तो पडायला लागतो. तर अमृता प्रीतमची पुस्तकं मी वाचत होतो, रसिदी तिकीट. तर त्याच्यामध्ये ते वाचत असताना मला एक सूच कविता मी केली होती की तू उत्तुंग आभाळातून उतरली आहेस, तू उत्तुंग आभाळातून उतरली आहेस, ढगांवर आसूड ओढत उघळणाऱ्या विजेसारखी.
तुझे मृग व्याकुळ डोळे, रानातल्या संथ झऱ्यासारखे अंग, तुझा उन्मादी गंध अंग प्रत्यंगाला व्यापून टाकणारा, नासिकेच्या गंधकुपीत कायमचा लुप्त होणारा, वा. पहाट वाऱ्याला वादळ म्हणावं तसं तुझं आलिंगन, तू आभाळाच्या कुठल्या कोणातून अवतरलीस की हा हा, क्या बात. अविभाज्य चिरेतून, की भूगर्भाच्या अविभाज्य चिरेतून पाऊस पहाट वाऱ्यानं तू आभाळाच्या कुठल्या कोणातून अवतरलीस, तू आभाळाच्या कुठल्या कोणातून अवतरलीस की भूगर्भाच्या अविभाज्य चिरेतून, पाऊसधारांनी आभाळ जमिनीला स्पर्शावं तसं देही विदेही चिरंतन आगमन एकमन. म्हणजे मी याच्यामध्ये काय केलंय वा वा, क्या बात है. की आहे आता हे कसं होतं की ते तिच्याबद्दल कोणाबद्दल तरी लिहिलेलं आहे असं वाटू शकतं. तर तिच्याबद्दल लिहिलंय पण ती आहे प्रतिभा, वा. आणि ती काही सर्वसामान्य माणसासारखी नाहीये, ती उत्तुंग आभाळातून उतरली आहे, विजेसारखी असते. कुसुमाग्रजांनी तिला चिदघन चपला असं म्हणतात. चिदघन चपला म्हणजे वीज. म्हणजे एखादी साहित्यकृती किंवा एखादी कविता जेव्हा तयार होते त्या क्रिएटिव्हिटीच्या वेळेस ती मनस्थिती कशी असते, त्यांनी असं लिहिलंय झपुर्जा अशी अवस्था असते. झपुर्जा अवस्था म्हणजे कशी, जा पोरी जा, 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 ह्याशी आवर्तनं आपण अशा पद्धतीने की त्याच्यातून तो झपुर्जा शब्द येतो. मग ती काय आहे की मखमालीची लवबठली, कंटकशल्ले बोथटली, काही न दिसे दृष्टीला, प्रकाश गेला तिमिर हरपला, काय म्हणावे या स्थितीला, झपुर्जा घडे झपुर्जा. म्हणजे काय, मखमलीवरनं जर आपण हात फिरवला तर ती लव जी आहे ती आपल्याला मऊ लागत नाही. कंटकशल्ले बोथटली, जे काटे आहेत त्या काट्यावरती जर आपण हात ठेवला तर काटा पण टोचणार नाही आपल्याला. काही न दिसे दृष्टीला, प्रकाश गेला तिमिर हरपला, काय म्हणावे या स्थितीला. तर अशी स्थिती जेव्हा होते तेव्हा तुमची क्रिएटिव्हिटी जी असते ती क्रिएटिव्हिटीची वेळ ही असते. केशवसुतांनी लिहिलेली कविता खूप मोठी ती, पण अशी अवस्था जेव्हा निर्माण होते, मग अशी अवस्था जी असते त्यातून स्फुरणाची ओळ एखादीच असते. म्हणजे कवी लिहितो, कवी काय सगळी कविता सुचते असं नाही, एकाच वेळेला किंवा एकाच बैठकीत सुचते असं नाही. ती स्फुरणाची वेळ एक असते. म्हणजे काय, बरोबर, तर नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहुनी साहावे. ही ओळ पृथ्वीचं प्रेमगीत लिहिली कुसुमाग्रजांच्या या कवितेमध्ये. तर ह्या कवितेच्या याच्यामध्ये, विशाखामधली कविता, तर पृथ्वी आणि सूर्याचं हे प्रेम आहे. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहुनी साहावे. ही एक ओळ जी आहे ही कवितेच्या सगळ्या ह्याला स्फुरणाला ती पंख देणारी आहे. मग त्याच्यात पुढच्या टप्प्यामध्ये काय होतं की ती कविता पुढच्या याच्यामध्ये कारागिरी होते आणि मग ती कारागिरीमध्ये कविता लिहून काढली जाते. तर स्फुरणाची ओळ असलेली कोणती कविता असली, म्हणजे कवितेमधली स्फुरणाची खरी ओळ कोणती आहे हे पण शोधता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे आपण एखादी छान कविता हे करतो आहोत तर कवितेचं स्फुरण आपल्याला कशामुळे झालेलं आहे. आता एक छोटीशी कविता मी नेहमी म्हणतो, तर ती जी कविता 7-8 ओळीचीच आहे, पण ती खुशी रेगेंची कविता. याच्यामधली स्फुरणाची ओळ कोणती असावी किंवा हे स्फुरण कसं झालं असावं याचा विचार आपण करू शकतो त्याच्यामध्ये. म्हणजे कवीला किंवा साहित्यिकाला किंवा एखाद्या क्रिएटिव्ह माणसाला कोणत्या ओळीतून किंवा कोणत्या घटनेतून कोणत्या क्षणाला आपल्यातली क्रिएटिव्हिटीची जाणीव होते आणि तो व्यक्त व्हायला लागतो. पुष्कळ अंग तुझं, खुशी रेगे म्हणतात, पुष्कळ अंग तुझं पुष्कळ पुष्कळ मन, पुष्कळ अंग तुझं पुष्कळ पुष्कळ मन, पुष्कळातली पुष्कळ तू पुष्कळ पुष्कळ माझ्यासाठी. बघताना किती डोळे पुष्कळ तुझे, देताना पुष्पुष्कळ ओठ, बाहू गळ्यात पुष्कळ 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 ऊर, पुष्कळाच तू पुष्क कळावंती, पुष्कळ पुष्कळ पुष्कळणारी. क्या बात है. आहा, एकच पुष्कळ हा शब्द घेतलाय त्यांनी आणि त्या पुष्कळाची असं एक चित्र आपल्या डोळ्यापुढं त्यांनी उभं केलेलं आहे.
ही कविता मग वा. स्फुरली कशी असेल त्यांना? हम्म. पुशी रेगनची आपण आता विचार करतो ना की मग ही कविता, या कवितेचं स्फुरण काय असेल? काय असेल? ऐंद्रिय संवेदना ज्या आपल्या आहेत, आपल्या इंद्रियांच्या ज्या संवेदना आहेत, अशा इंद्रिय संवेदनेतून ही कविता त्यांना स्फुरण पावलेली असावी. आणि मग त्यांच्या डोळ्यापुढं असं एक स्फुरणाचं काय म्हणतात त्याला, स्फूर्ती देवता ज्याला म्हणता येईल, अशा पद्धतीची स्फुरणही त्याच्यामध्ये असू शकतं. आता एकच वाक्य होतं, एकच ओळ होती, सखी पारखी होता होता. सखी जी आहे आता सखी ही पारखी होता होता, तर ती आरती प्रभूंची ओळ आहे. बर. तर आरती प्रभूंनी ही कविता लिहिली की सखी पारखी होता होता, उसने देई मज परकेपण. जपता जपता इथे मोगरा. व्हिडिओ पॉज झाला. व्हिडिओ पॉज झाला सर तुमचा. अरे काय हे कमाल, कविता सुरू असताना का नेटवर्क त्रास देतं. व्हिडिओ पॉज झाला होता सर, सॉरी. हा, तर सखी पारखी होता होता, उसने देई मज परकेपण. जपता जपता इथे मोगरा, फेडून घळली जुई गंधरुण. शिंपण झाली होती जेव्हा, सुस्त सुखाची अघळ पघळशी. दुखली होती खोल बाहुली, काजळ रेखातून जीवाशी. माझ्या पाशी नव्हते काही, दुरून जगणे होते केवळ. आरशातले महाल सारे, उल्लंघुन मज आली भोवळ. सखी पारखी होता होता, घेत हिरावून अथांग मी पण. फक्त किनारा पाया खाली, दिसते थोडे क्षितिज लांबून. दिसते थोडे क्षितिज लांबून. क्या बात है, क्या बात. केवढ्या मुखवत देते त्याने या कविता तुम्हाला. नाही, तर आरती प्रभूंचं हे जे लेखन आहे किंवा आरती प्रभूंची ही जी कविता आहे, तर ह्याच्यातलं जे तरलपण आहे, याच्यामधल्या स्फुरणाच्या ओळी ज्या आहेत ना, किंवा कसं त्यांना जे स्फुरण पावलं असतील किंवा स्फूर्ती त्यांना कविता लिहिण्याची कशी झाली असेल. दोन डोळे दोन खाचा, दोन डोळे दोन खाचा, यात प्रश्न येतो कुठे आसवांचा. दुःखाने माणूस विदीर्ण होऊन गेला ना, की डोळे आहेत की खाचा आहेत, अश्रू येतात की नाही, कशातच विचार आपण करू शकत. अत्यंत भेदक असं जगणं त्यांच्या वाट्याला आलेलं होतं. आणि त्या सगळ्या याच्यातून मानहानी, अपमान, या सगळ्या गोष्टी त्यांना त्यांच्या पूर्वीच्या आयुष्यामध्ये, म्हणजे जे कोकणामध्ये ते होते त्या काळामध्ये त्यांना अनुभवायला आल्या. आणि शिक्षण फारसं झालं नसल्यामुळं नंतरच्या टप्प्यात सुद्धा त्यांना काही फार मोठ्या पदावरती नोकरी मिळाली नाही. म्हणजे कुणाच्या तरी हाताखाली काम करणं किंवा शिपायाचं काम करणं, चपराशी म्हणून काम करणं, असं त्यांना काम करावं लागलं आकाशवाणीवर. तर ही जी काही मानखंडना त्यांची झाली किंवा त्यांना कवी म्हणून असलेला जो काही ताठा होता, त्या ताठ्याला समोरचा माणूस अत्यंत वाईट पद्धतीने कसा वागवतो, आणि मग त्या वागवण्यामधून जे काही मानहानी झालेली असती ती ते वेगळ्या आपल्या शब्दांमधून कवितेमधून प्रकट करतात. पण या सगळ्या पलीकडे सुद्धा आरती खूप एक मोठं गूढच होतं. कारण गुढाचे सुद्धा प्रकार आहेत. आता आपण मतकरींच्या निमित्ताने, रत्नाकर मतकरी परवा त्यांचं निधन झालं, आणि त्या पद्धतीने हे कोविड आणि कोरोनाच्या प्रादुर्भावात तो सगळा म्हणजे आपल्याला खर्ची घटना किंवा ती बातमी कळाली, त्याच्यामुळं अंतःकरण आपलं सगळ्यांचं सगळी वेदनेने भरून जाणं. पण रत्नाकर मतकरींनी सुद्धा जे लेखन केले ना, तर त्या लेखनाची गूढ लेखन, ज्याला आपण म्हणू गूढ कथा आणि गूढ हे लेखन त्यांचं आहे. तर त्या लेखनात ते गूढ लेखन वेगळं, आरती प्रभूंची कवितेमधली गूढता वेगळी, ग्रेसचं गूढ वेगळं, जी.ए. कुलकर्णींचं गूढ कथांमधलं गूढत्व जे आहे ते वेगळं आहे. म्हणजे काही गूढपणा जो असतो तो रम्य असतो. आता गूढ रम्य म्हणजे काय, तर एखाद्या मुलीला एखाद्या तरुणानं एखाद्या तरुणीला बघावं आणि तिनं त्याच्याकडे बघून मिश्किल हास्य करावं किंवा नुसतंच हास्य करावं, त्या स्मितहास्यामध्ये जे गूढ लपलेलं आहे ते रम्य आहे. क्या बात आहे. म्हणजे असं गूढ रम्यता आपल्याला सांगता येऊ शकते. पण जंगलामधलं जे गूढ असतं, जंगलामधलं निबिड अरण्य जे असतं, म्हणजे आम्ही एक ट्रेकिंगला गेलो होतो. ट्रेकिंगला काला टॉप नावाचा एक भाग होता त्या डलहौसीच्या पुढच्या टप्प्यात.
तर त्या बर काला टॉप म्हणजे उंचीवरती गेल्यानंतर तिथं झाडी एवढी दाट होती की त्या झाडीमध्ये घुसल्यानंतर भर दुपारी अंधार पडलेला होता. त्याला काला टॉप असं नाव आहे. तर ते बर गूढत्व काय आहे, जंगलामध्ये जाणवणारं हे गूढत्व नेमकं काय आहे, कवितेमधलं गूढत्व काय आहे, साहित्यामधलं क्या म्हणजे बात. कथांमधलं गूढत्व काय. आपण हम्म, असं जर या सगळ्या लोकांचं साहित्य वाचलं, या मोठ्या लेखकांचं साहित्य वाचतो, ते हम्म. वाचल्यानंतर त्याच्यातलं गूढत्व आणि त्याची उकल करणं जो प्रकार आहे ना, तर तो सुद्धा आपल्याला इतका मनस्वी आनंद देऊन जाणार असतो. तर अगदी खरंय. रत्ना रत्नाकर मतकरी हा एक अतिशय वेगळ्या पद्धतीचं लेखन करणारा आणि जी रुटीन किंवा नेहमीची गोष्ट आपल्याला वाटते किंवा जे हम्म, आपल्याला नेहमीच्या पठडीमध्ये आपल्याला दिसतं डोळ्याला, त्याच्या विपरीत अनुभव जो आहे तो त्यांची गूढकथा आपल्याला देते. म्हणजे मी तुमच्याशी बोलतो आहे किंवा आता आपण हम्म. दोघं एकमेकांशी बोलतोय, पण आपल्या डोक्यावरती आपल्या धडावरती शिरच नसेल तर ऐक, तर ती क ही बंध कल्पना नावाची तेच मांडू शकतात, कबंध. जी आहे तर ती त्यांची ती कथा. थोडक्यात अशा अनेक कथांची आपल्याला उदाहरणं देता येतील. तुमची मतकरी असे भेट झाली होती ना हो त्यांच्याशी, रत्नाकर मतकरींची? हा मतकरींची भेट झाली, ती मोठी गमतीशीरच गोष्ट होती. आम्ही हा. 87-88 सालचीच गोष्ट आहे. आम्ही ते ब्रह्महत्या नावाचं त्यांचं नाटक राज्य नाट्य स्पर्धेसाठी करणार होतो, म्हणजे करायला बर. घेतलं होतं. तर आम्ही हम्म, सगळे बसलो, बैठक चर्चा झाली आणि आता आपल्याकडे नेहमी माहिती आहे हौशी रंगभूमीवरचे कलावंत डेडलाईन आली, शेवटची तारीख आली की मग जागे होतात आणि मग फॉर्म भरायचा आहे, एक परवानगी पाहिजे, मग सगळ्या गोष्टी हम्म, करायच्या. या स्क्रिप्ट कुठे आहे, झेरॉक्स काढा त्याच्या, मग त्याच्या 3 प्रती करा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्या सगळ्या आम्ही हम्म, केल्या. आणि लेखकाची परवानगी कुठे आहे, आणि लेखकाची परवानगी असल्याशिवाय एंट्री मिळत नाही. हम्म, मग खास एंट्री आपल्या परवानगी घेण्यासाठी मी त्यांच्या पुस्तकावरती, ब्रह्माच्या पुस्तकावरती जो पत्ता दिलेला होता, त्या पत्त्यावरती दादरला त्यांच्या घरी हम्म. राधा निवासमध्ये तिकडे गेलो आणि बर. सकाळी सिद्धेश्वरला रात्री बसलो आणि सकाळी उतरलो. तिथेच कुठंतरी हातपाय तोंड धुतले आणि हम्म, 9-9:30च्या सुमारास त्यांच्या घरामध्ये दरवाजामध्ये गेलो, जाऊन उभा राहिलो. मग आतमध्ये गेलो रितसर. आतमध्ये गेल्यानंतर थोडा वेळ प्रतिभाताई होत्या, त्यांनी बसायला हम्म, सांगितलं आणि जरा वेळाने हम्म, रत्नाकरी आले समोर. ते हम्म, म्हणाले काय, ते म्हणाले असं असं आम्ही सोलापुरात आहोत, आमचा हौशी रंगभूमीचा ग्रुप आहे, आम्ही ब्रह्महत्या नाटक करू इच्छितो. मग हम्म. त्यांनी पहिल्यांदा ब्रह्महत्या एकूण काय समजलेलं आहे, ब्रह्महत्या नेमकं कथानक तुम्हाला काय समजलेलं आहे, नाटकात तुम्ही काय करताय, तू स्वतः म्हणजे मी कुठली भूमिका करणार आहे आणि काय, हम्म. हे सगळं नीट समजावून घेतलं व्यवस्थित. बरं म्हणाले, इथं कुठे उतरलाय, म्हणलं उतरलो नाही, म्हणालो स्टेशनवरून थेट आपल्याकडे झालोय. 2-3 तास केले आणि इकडे चालू. म्हणजे तो हम्म. परवानगी घेण्यासाठी का? होय, सोलापूरवरून मी केवळ लेखकाची परवानगी घेण्यासाठी आलोय आणि परवानगी असल्याशिवाय, सोडल्याशिवाय आम्हाला मिळणार नाही. ते हसले, ते पण राज्यनाट्य स्पर्धा वगैरे करणारच होते, ते पण लेखक होते. पण त्यांनी असं सांगितलं की एरवी मी ₹100 घेतो म्हणाले, पण तू आता केवळ बर. याच आलेला आहे, ₹25 दे. तर ₹25 ऐक, त्यांनी माझ्याकडे घेतले आणि त्यांच्या अत्यंत स्वाच्छ अशा हस्ताक्षरामध्ये त्यांच्या लेटर हेडवरती ब्रह्महत्याची परवानगी त्यांनी दिली. तर तो त्यांचा क्या बात. चांगला आणि मग नंतर चहापान वगैरे बाकीच्या गोष्टी झाल्या, अनौपचारिक चर्चा झाल्या म्हणजे काय, तेच बोलत होते आणि मी ऐकत हम्म, होतो. मग नाटक कसं केलं पाहिजे, ब्रह्महत्यामधल्या कोणकोणत्या बलस्थानं काय आहेत, कशा पद्धतीने बसवा, मग नाटक कोणत्या मनस्थितीमध्ये त्यांनी ते लिहिलेलं होतं, असं पण त्यांनी अगदी. हम्म. त्याच्यामध्ये वडिलांची हत्या मुलगा करतो, असं बर. ते कसं होतं ब्रह्मात. ओहो. हा. तर तो बापरे. सून आणि मुलगा वडिलांच्याच हत्येचा प्लॅन करतात, हे ब्रह्माचं कथानक होतं. पुन्हा तो गूढत्व आणि गूढतेचा स्पर्श त्यांच्या काही नाटकाला होतात. तर ते सगळं असं त्यांनी सांगितलं समजावून. आणि मग हम्म, काय म्हणाले प्रयोग, त्याच्यानंतर पुन्हा सोलापुरामध्ये सोलापूर महापालिकेमध्ये त्यावेळेस गणेशोत्सवामध्ये वेगवेगळे मोठे चांगले उपक्रम राबवले. वेगवेगळी हम्म. नाटकं पण तिथे असत. तर त्यावेळेला त्यांच्या कथा दर्शनाचा कार्यक्रम सोलापुरात कर्मचाऱ्यांची, त्याही वेळेस एकदा बर. त्यांची भेट झालेली होती. बोलण्याचा हम्म. चर्चा करण्याचा प्रसंग आला. पण घोषट किंवा असं काही फार जास्त वेळाने बोलणं वगैरे असं काही नव्हतं. लेखक आणि नाटकातली कामं करणारे तेवढाच हे आला होता. तो एक मला जाणवला. किती भारी आहे. होय त्यांची आणि भेट होणं हीच म्हणजे तेवढी मोठी गोष्ट आहे. होय होय होय, ती म्हणजे मोठीच ज्या माणसं आहे. लेखकांना आपण नेहमी पुस्तकातनं फक्त भेटत असतो, वाचत असतो, त्या लोकांना प्रत्यक्ष भेटणं
आणि होय समोर जाऊन वाचणं ही पण होय खूपच कमाल गोष्ट आहे. नाही अगदी ते गमतीशीर. मग प्राचार्य राम शेवाळकरांबरोबर सुद्धा एकदा हम्म, बराच वेळ मला म्हणजे 24 तास मी त्यांच्या बरोबर होतो. झालं असं होतं की कोल्हापूर तरुण भारतचा वर्धापन दिन होता आणि त्या निमित्ताने त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं होतं. आणि मग बर. त्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी माझ्याकडे होती आणि मी उत्साहाने मीच घेतलेली होती ती. मग त्यांना स्टेज ते पुराणा ट्रॅव्हल्समध्ये पुराणा ट्रॅव्हल्स ते आलेले होते. पुराणा ट्रॅव्हल्सची हो. जी असते ना त्या बसमध्ये हम्म, त्याने आधीच सांगितलेलं होतं की ते दोन्ही सीट जे आहेत त्यामध्ये हे नसलेल्या 2 सीट माझ्यासाठी बुक करायच्या. माझ्या हम्म, शेजारी कोणी नसलं पाहिजे. म्हणजे दोन्ही सीटवर मीच हम्म, एकटा बसून येणार. तर तसं हम्म, त्यांचं बुकिंग केलं होतं. आणि ते हम्म, त्यावेळेला काही स्लीपर कोच वगैरे नव्हते. त्याच्यात ते बसून हम्म. आले आणि मग नंतर पूर्ण दिवसभर त्यांच्या बरोबर होतो. त्यांचं भाषण, मग लता मंगेशकरांबरोबरचे त्यांचे किस्से, त्यांच्या बोलण्यामधलं एक वाक्य माझ्या पूर्ण लक्षात येते. असं म्हणाले होते की प्रत्येक हम्म. रसिक हा मूक कवी असतो आणि क्या प्रत्येक बात. कवी हा हम्म. मूक रसिक असतो. मूक रसिक असतो. वा वा. हा. तर असं ते बोलता बोलता बऱ्याच काही गोष्टी आणि त्यांच्या एकूणच व्यवहारामधनं आता हम्म. नवखा मुलगा मी त्यांच्या बरोबर असताना सुद्धा त्याच्याशी सुद्धा माझ्याशी ते आहोजाव बोलत होते. म्हणजे बर. ही ही त्यांची म्हणजे हे मनाचा मोठेपणा आहे ना, ही सगळीच मोठी माणसं जी आहेत ही कुणीतरी नवखा आलाय म्हणून त्याला काहीतरी अरेतुरे बोलवून किंवा त्याला अगदीच हे करणं असं नव्हतं ते. तर त्याला त्याचा हम्म. त्याचा आदर देऊन ते बोलत असतात आणि त्यात त्यांचाच मोठेपणा आणि त्यांचाच व्यक्तिमत्व लक्षात. तर किती राम कमाल आहे. शेवाळकर जातो. दमा वा मिरासदारांची वा भेट वा. झाली कुठे हे होते. तर त्यांची पण म्हणजे रवींद्र पिंगे होते सोलापुरात आलेले त्यांच्याबरोबर पण त्यांचा असे बऱ्याच लोकांबरोबर वेगवेगळ्या निमित्ताने संपर्क आला. निळू फुलेंची माझा बऱ्याच संपर्क ऐ आला. शपथ. 4-5 मी त्यांची मुलाखत घेतली होती हम्म. वेगवेगळ्या निमित्ताने. त्यांची मग पण एक छानशी आठवण सांगा ना निळू फुलेंची. नाही निळू फुलेंबद्दल खूपच सांगता येण्यासारखं आहे. निळू फुलेंवरती हम्म. पुस्तकच मी लिहिलंय. जनामनातला हो. माणूस निळू फुले नावाचा. तर त्यांच्याबद्दल त्यांच्या साधेपणाची गोष्ट गंमत अशी आहे हम्म. की त्यांना 2 गाव 12 भानगडी मध्ये झेले अण्णाची भूमिका त्यांनी केली आणि ती झेले हम्म. अण्णाची भूमिका खूप गाजली. पण ती भूमिका झेले अण्णाची आधी शंकर पाटलांनी ती कथा केलेली आहे. 2 गाव 12 हम्म. दोन हम्म. दोन गाव एक हम्म. गाव 12 भानगडी 1 गाव 12 भानगडी नावाचा सिनेमा खूप गाजला. अरुण सरनाईक वगैरे आणि बरोबर. शंकर हा. पाटलांची होती आणि त्याच्यामध्ये सूर्यकांत चंद्रकांत मध्ये चंद्रकांत होते आणि ते हम्म. झेले अण्णाची भूमिका करत होते. तर बर. त्या भूमिकेमध्ये झेले अण्णाच्या गालफाडामध्ये एक मुस्काडीत लगावून देतो असा एक सीन होता, असा शॉट होता. चंद्रकांत म्हणाले की मी माझी एकूण चित्रपट सृष्टीमधली प्रतिमा पाहता मी असं काही गालफाडात मारून घेणार नाही. तर तो शॉट हम्म. रद्द करा, तो प्रसंग रद्द करा. हम्म. तर मग शंकर पाटील आणि ते दिग्दर्शक असं म्हणाले की असं करता येणार नाही कारण त्या कथेमध्ये तो भाग आहे. मग ते म्हणाले मी ही भूमिका करणार नाही. आता सगळा सरंजाम जमलेला आहे, सगळं चित्रीकरण सुरू झालेलं आहे आणि ऐन वेळेला झेले अण्णा पात्र करणारा माणूस म्हणतो की मी सोडून जातो आणि ते गेले सोडून. शंकर हम्म. पाटलाला पटकन आठवलं की पुण्यामधल्या मेडिकल मध्ये एक माळी आहे आणि तो ही हम्म. भूमिका चांगल्या पद्धतीने करू शकेल. त्याचं नाव निळू फुले. त्यांनी हम्म. काय केलं की त्या डीनला फोन केला कॉलेजच्या हम्म. आणि डीनला सांगितलं की तुमच्याकडे जो निळू फुले नावाचा माळी आहे त्याला हा फोन द्या पटकन. मग त्यांनी त्याला बोलवून बर. घेतलं. फोनवरनं त्यांनी निळू फुलेंना त्या भूमिकेसाठी कोल्हापूरला बोलवून घेतलं आणि कोल्हापुरात ते शूटिंग झालं आणि झेले अण्णाची भूमिका निळू फुलेंनी अजरामर केली. हा झाला क्या बात. त्यांच्याबद्दलच्या किस्स्याचा पूर्वार्ध. हम्म. याचा उत्तरार्ध असा आहे की झेले अण्णाची भूमिका गाजल्यानंतर सुद्धा निळू फुले काही ज्याला म्हणतात तसं स्टार किंवा असं ह्याच्यामध्ये नव्हते. ते अत्यंत सामान्य आणि त्यांनी हम्म. ती नोकरी सुद्धा सोडलेली नव्हती. उपजीविका आपल्याला करायची माळ्याची नोकरी त्यांची जी होती ती सोडलेली नव्हती. मग पुन्हा एका शूटिंगसाठी त्यांना कोल्हापूरला बोलावून आलेलं होतं आणि बर. अर्जंट जायचं होतं. रात्री हम्म. थंडीचे दिवस होते. रात्री 10 वाजता त्यांना तिथून यायला सांगितलं. रात्री या तुम्ही ताबडतोब म्हणून. हम्म. मग ते रात्री निघाले. कोल्हापूरला जाणाऱ्या त्या सातारा नाक्यावरती जेव्हा ते उभे राहिले तेव्हा बस काही मिळायला तयार नव्हती. ट्रक एक मिळाला. निळू फुलेंनी कानटोपी घातलेली होती, स्वेटर हम्म. घातलेले होते, हाफ स्वेटर, पायजमा होता अंगामध्ये आणि अशी थंडीच्या याच्यामध्ये एक पिशवी जवळ घेऊन बॅग जवळ घेऊन ते उभे होते वाट बघत. ट्रकवाला आला आणि हम्म. त्या क्लिनरने सांगितलं की तू ड्रायव्हरशी बोल.
ड्रायव्हर म्हणाला घेऊ तुला, पण तू वर झोपावं लागेल टपावर तुला. आता थंडीचे दिवसामध्ये टपावर झोपून जायचं कोल्हापूरला म्हणजे तो म्हणाला कोल्हापूरला जाणार नाही, मी चाललो कराडला, तुला कराडपर्यंत नेतो, कराडवरनं तुझा पुढं. आता क्लिनरनी कशी वरती त्यांची सोय करून दिली आणि ती करून देताना बॅटरी घेऊन जाताना त्यांनी काय केलं की सहज त्यांच्या चेहऱ्यावरती बॅटरी मारली. निळूभाऊंच्या चेहऱ्यावरती त्यांनी बॅटरीचा झोत टाकला. तर त्या क्लिनरच्या पटकन लक्षात आलं, अरे म्हणला हे तर आपला झेले अण्णा म्हणला त्या ड्रायव्हरला खाली. ड्रायव्हर म्हणला हा झेले अण्णा हा ना आपल्या इथं. ड्रायव्हर उत्सुकतेने वरती चढून आला टपावरती. त्यांनी दोघांना विचारलं की तुम्हीच आहे का झेले? हो मीच आहे झेले अण्णा. अरे म्हणलं वर काय राव म्हणलं, या तुम्ही म्हणलं आता खाली म्हणलं. आणि मग त्यांनी त्याला मध्ये त्यांना त्यांची पाठीमागं झोपायची वगैरे व्यवस्था केली. थोडं पुढे गेल्यानंतर जो 2 घास तिघांनी मिळून खाल्ले, ते म्हणाले की माझ्यासाठी 2 घास खातो ड्रायव्हर म्हणाला, आणि ते खाल्ले. भाऊ झोपले. आता जाणार होता ट्रक कराडला. सकाळी जेव्हा भाऊ झोपेतून उठले तेव्हा प्रवेश करत होता, त्या स्टुडिओमध्ये प्रवेश करत होता. कोल्हापूरला नेलं त्यांनी आणि युनिट चक्क झालं. ते म्हणाले की सकाळच्या वेळेला हा ट्रक काय आला आपल्या ह्याच्यामध्ये, आणि निळूभाऊ उतरले खाली. तो निर्माता आणि बाकी लोक म्हणाले की बाकीचे लोक जे आहेत ते कार मधून येतात, तुम्ही ट्रक मधून आलायत म्हणाले आजच्या शूटिंगला. तर त्यांनी हा किस्सा सांगितला की असं नाही, यांनी करून न्यायचं. खूप साधा माणूस होता तो. किती कमाल. हा, आणि त्यांच्या साधेपणाचं पुस्तक लिहिलं होतं आणि निळू फुलेंवरती, मग ते म्हणजे लिहिताना तुमच्याकडे ऑलरेडी असे खूप सारे किस्से असतील त्यांचे की जेव्हा तुम्ही लिहायला घेतलं तेव्हा आणखीन मिळत गेले ते. होय, नाही ते तर आहेच. त्यांच्या वेगवेगळ्या मुलाखती घेतल्यामुळे बऱ्यापैकी माहिती होती, परंतु समग्र निळू फुले समजून घेणं आणि लक्षात घेणं हे अजूनही खरं तर निळू फुले पार्ट 2 लिहिता येईल एवढा निळू फुले अजून शिल्लक, म्हणजे खूप म्हणजे त्यांचं काम जे आहे ना, तर ते हिमखंडासारखं आहे. जेवढं वरती आपल्याला दिसतं ना तेवढा आतमध्ये तो बुडालेला माणूस आहे, खूप वेगळा माणूस आहे. मी तर म्हणतो मराठी चित्रपट सोडूनच द्या, हिंदी चित्रपट पण सुद्धा, हॉलिवूडमध्ये सुद्धा निळूभाऊंसारखा नट म्हणजे माणूस आणि नट हा पुन्हा जन्माला येणं शक्य नाही. निळूभाऊंसारखा माणूस आणि नट निळूभाऊच. कारण असं बघता बघता एकदम त्याचं रूपांतर जे ह्याच्यामध्ये व्हायचं, नटाचं रूपांतर त्यांच्या वेगवेगळ्या अभिनयामध्ये. आणि एरवी साधा अतिशय सरळ असा माणूस. आम्ही एकदा कोथरूडच्या त्यांच्या घरी गेलो, तुम्ही चहा प्यायला बाहेर पडलो, तर बरेच लोक त्यांना ओळखत नव्हते. आणि मग खून बघितल्यानंतर लोकांच्या लक्षात यायचं, अरे निळूभाऊ. दोघं चौघं तर पुढे गेलेले परत आले मागं, अरे निळूभाऊ नमस्कार करायचं राहिला. अगदी साधेपणाने. त्या लोकांना सवय असायची ना, म्हणजे फारशी नावं माहिती नसायची, पण जे कॅरेक्टर त्यांनी केलेलं असायचं ते खूप फेमस, किंवा त्या नावानेच बोलवायचे सगळे. आता ते झेले अण्णा तर अनेकांनी रिक्षावरती पण लिहिलेलं होतं पाठीमागं. आई ग, रिक्षावरती. बापरे. निळूभाऊंचा खूप वेगळा अनुभव आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम कोणतं होतं. पडद्यामागे त्यांनी स्वतःला खस्ता खाऊन काम केलेलं आहे. अनेक वेळा पडद्यामागे त्यांच्या अडचणी लक्षात आल्या तर त्यांच्या नाटकाचं त्यांना जे मिळालेलं पाकिट असायचं नाट्यप्रयोगात काम करण्याबद्दल, ते त्या कलावंताला, त्या पडद्यामागच्या कलावंताला सतत न उघडता देऊन टाकायचे. घेऊन टाक तुला, तुझी गरज आहे तर तू घेऊन टाक. तर असे खूप अनुभव त्यांचे अशी खूप मोठी. खूपच कमाल. सर, इकडे आता आपल्याला 1 तास पूर्ण होतोय, त्यामुळे मी इथे पुन्हा एकदा एक छोटीशी मधली सुट्टी घेऊन पुन्हा एकदा हा लाईव्ह सेशन आपण सुरू करूयात. त्यामुळे सगळे जे दर्शक आहेत त्यांना सुद्धा मी सांगेन की आम्ही अगदी काहीच मिनिटांमध्ये लगेच परत येतोय. या गप्पा अशाच चालू राहणार आहे, साहित्याचा प्रवास असाच सुरू राहणार आहे. तेव्हा लगेच जातोय आणि लगेच येतोय, तेव्हा तुम्हीही लगेच आम्हाला जॉईन व्हा. तर मी लगेच येते दुसरं सेशन नवीन घेऊन. येस, थँक्यू. ओके.